प्रकार कसा घडला आहे माहीत नाही, पण शक्यतो काहीतरी आग काहीतरी झालं असेल. कामगार काम करत होते, ते कशामुळे तरी लागले असेल. आम्ही आमच्या दुसऱ्या प्लॅनमध्ये काम करत होतो. इथं सगळं मेंटेनन्सचं काम चालू आहे सध्या. हा प्लॅन आता सुरू करायचा आहे. आम्हाला निरोप आला की अशाची काहीतरी टाकीला आग लागलेली आहे थोडेफार. आम्ही पळत आलो. नंतर दिसलं की जास्त आहे म्हणून आम्ही फायर ब्रिगेडला फोन केला. तात्पूर पोलीस स्टेशनला मी स्वतःहून फोन केला की असं झालेले आहे. आणि ती टँक PVC असल्यामुळे ती जास्त लवकर पेट घेतला. बाकीचे 2 MS टँक आहे त्यांनी पेट घेतला नाही, पण ही टँक पूर्ण रिकामी होती. ही आम्ही रिपेअरिंगसाठीच काढल्या होत्या. मेंटेनन्स चालू आहे, सगळं बेडचं आमचं बांधकाम चालू आहे, पाडलेले आम्ही. तर ती आता गवत वगैरे काढताना मी बी कामगार एखादा बिडी पित असेल काय माहिती कशामुळे झालं, तर ते लोकांना विचारून घेऊ. पहिले आग आटोक्यात आणणं आमचं प्रायोरिटी आहे. ते आम्ही आता कोणी जखमी वगैरे नाही, जखमी नाही, कोणी झाले नाही, कोणाला काही कुठली इजा नाही, असं नुकसानही काही झालं नाही. ऑलरेडी टँक स्क्रॅपच होत्या. ओके. म्हणजे टँक वापरणार नव्हतं, हळूहळू स्क्रॅपच करायचं होतं. ही जी आग लागली ही इतक्या मोठ्या प्रमाणात का बरं लागली, काय होतं PVC असल्यामुळे होते लागली. त्याच्यामुळे जी टँक आहे ना, ते त्याला HDPE म्हणतात, हाय डेन्सिटी पॉलीप्रॉपिलिनचे टँक होते त्याच्यामुळे तिला सगळं खालून वरून चारी बाजूनी पूर्ण PVC. फक्त सांगाडा जो आहे तो सांगाडा MSचा आहे. सगळं टँक होतं PVC होतं, त्यामुळे तो पेट घेतला. विजय मुसळे, लीडिंग फायरमॅन विजय मुसळे. सर काय या ठिकाणी आग लागलेली, काय सांगणार तुम्ही? आम्हाला 2:20 दिनेश आयरे म्हणून यांचा फोन आला की ज्योती स्ट्रक्चर प्लॅन 2ला आग लागलेली आहे, तर तुमची मदत पाठवा. तर आम्ही घटनास्थळी आलो असता आग मोठ्या प्रमाणात होती. मग शिंगाडा तलावचा बंब बोलवला, सिडकोचा बंब बोलवला, MIDCचा बंब बोलून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करतात. या ठिकाणी काही जीवितहानी वगैरे झाली का? जीवितहानी कुठल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही आहे, पण मालमत्तेचं नुकसान झालेलं आहे. साधारणतः किती नुकसान झालं असेल काही? 3 ते 4 लाखाच्या पुढे नुकसान झालेलं आहे अंदाजे. आपण किती कर्मचारी या ठिकाणी उपस्थित आहेत? 15 ते 20.